मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रात उन्हाचा कहर पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातल्या सांध्यापासून बांद्यापर्यंत पाऱ्यानं 40 गाठल्याचं दिसतंय। काही वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्यातच पारा 40 पार जात होता, पण आता कोकणासह ठाणे मुंबई सुद्धा तापमान वाढल्याचं पाहायला मिळतंय। वाढत्या तापमानाचा घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागलाय। उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे। उन्हापासून स्वतःची काळजी घेण्याच्या काही उपाययोजना डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत। त्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस 1 ते 4 या टायमामध्ये बाहेर पडू नये। बाहेर पडताना डोक्यावर शक्यतो पांढऱ्या रंगाचा कपडा याचा आवरण करावा। सोबत मुबलक प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाइट, ज्यामध्ये आपण साखर, मीठ या पद्धतीचे आपण जे म्हणतो इलेक्ट्रोलाइट पावडर, ते सोबत असून घेतलेलं बरं। गेल्या 100 वर्षानंतर आज तापमान जे आहे आपल्या विदर्भातलं विशेषतः आणि संपूर्ण भारतातलं पण वाढलेलं आहे। म्हणजे जानेवारीच्या अगदी शेवटी तापमान वाढणं किंवा फरवरीच्या अगदी शेवटी तापमान वाढणं हे फार रेअर गोष्ट आपल्याकडे झालेली आहे। परंतु मार्चच्या शेवटी तापमान वाढत असते आपल्याकडचं। 2022 मध्ये आपल्याकडे मार्चच्या शेवटी तापमान वाढलं होतं, पण हे वर्ष असं ठरलं आहे की तापमान हे मार्चच्या सुरुवातीलाच तापमान वाढलेलं आहे। आपण बघतोय कुठं किती तापमान आहे। अकोल्यामध्ये 40°, अमरावतीमध्ये 40°C, वर्ध्यामध्ये सुद्धा 40°C पर्यंत तापमान पोहोचलंय। नागपुरात 38°, पुण्यामध्ये 38° आणि मुंबईमध्ये सुद्धा 38°च्या आसपास तापमान पोहोचलेलं आहे।